औरंगजेबाच्या कबरीचा विषय सध्या चर्चेत आहे. याच औरंगजेबाला ज्यांनी गाडलं त्या महाराणी ताराबाईंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या समाधीची काय नेमकी अवस्था झालेली आहे त्याबद्दलही आम्हाला सुरुवातीला सांगा आणि नंतर ताराबाईंबद्दल आपण बोलणार आहोत. महाराणी ताराबाई यांचा इतिहास भव्य दिव्य उत्तुंग असा इतिहास आहे. त्यांना सुमारे 87 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजीराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजे गादीवरती आले. 11 मार्च 1689 औरंगजेब बादशाहाने छत्रपती संभाजीराजांना हालहाल करून अत्यंत निर्दयपणे ठार मारलं. संभाजीराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाला वाटलं की आता हे राज्य छत्रपतींचं जे लोककल्याणकर राज्य आहे ते सहज गिळंकृत करता येईल. परंतु त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी अत्यंत हिमतीनं, निर्भीडपणे, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण केलं. ताराबाई या राजाराम महाराजांच्या सोबत ज्या वेळेस रायगडावरून राजाराम महाराज निसटले आणि जिंजीला गेले, ताराबाई देखील त्यानंतर जिंजी या ठिकाणी गेल्या. प्रथमपासूनच त्यांचा राज्यकारभारामध्ये सहभाग होता. त्यांना खूप मोठी पार्श्वभूमी होती. त्या जशा छत्रपती शिवाजीराजांच्या सुनबाई होत्या, हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या. प्रशासनाचा आणि लष्करी वारसा त्यांना बालपणापासूनच मिळाला होता. त्यामुळे कुशाग्र बुद्धिमत्ता, निर्भीडपणा, लढवय्ये वृत्ती, मुत्सद्दी वृत्ती त्यांच्या ठायी प्रथमपासूनच होती. राजाराम महाराजांच्या जन्माच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी असे उद्गार काढले होते की राजाराम महाराजांचा जन्म पालथा झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले की छत्रपती राजाराम महाराज मोगलशाही पालथी घालेल. राजाराम महाराजांना जास्त आयुष्य लाभलं नाही. वयाच्या 30व्या वर्षी म्हणजे 1700 त्यांचा मृत्यू झाला. राजाराम महाराजांना मोगलशाही पालथी घालता आली नाही, पण त्यांच्या महाराणी ताराबाई यांनी मात्र मोगलशाही पालथी घातली आणि औरंगजेब बादशाला महाराष्ट्रामध्येच नेस्तनाबूत केलं. औरंगजेब बादशाह सुमारे 7 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरला होता. अर्ध्या आशिया खंडाचा बादशाह होता. जगामध्ये त्या काळातील अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत क्रूर आणि निर्दयी बादशाह म्हणून औरंगजेबाची ख्याती होती. 27 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये राहिला. त्याला वाटलं शिवरायांच्या मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या हत्येनंतर आणि राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हे मराठ्यांचं राज्य, छत्रपती शिवाजीराजांचं रयतेचं लोककल्याणकर राज्य सहज जिंकता येईल. परंतु राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी सुमारे 7 वर्ष लढा दिला, 7 वर्ष संघर्ष केला. औरंगजेब बादशाचा वार्षिक महसूल सुमारे 50 कोटी होता आणि ताराबाईचा वार्षिक महसूल सुमारे 1 कोटी होता. औरंगजेबाचे एकूण सैन्य सुमारे 7 लाख होतं, ताराबाईचं सैन्य सुमारे 1 लाख होतं आणि तो मुत्सद्दी होता. तो देखील सुमारे आता 80-85 वर्षाचा झालेला होता. ताराबाईचं वय त्यावेळेस फक्त 25 वर्षाचं वय होतं. अशा काळामध्ये घोरपडे, शिंदे, पवार, माने, निंबाळकर, पाटणचे पाटणकर या सगळ्या सरदारांना एकत्र केलं, त्यांची मूठ बांधली आणि ताराबाईंनी नेतृत्व करून या महाराष्ट्राच्या स्वराज्याचं रक्षण केलं. पुत्र शिवाजी दुसरा याला गादीवरती बसवलं आणि स्वतः सैन्याचं नेतृत्व केलं. पन्हाळा त्यांची राजधानी होती. ताराबाई कशा लढत होत्या त्यांची काही पत्र उपलब्ध आहेत. त्या म्हणतात, खबरदारी घ्या, हिमतीनं लढा. औरंगजेब बादशाह किती जरी मोठा असला तरी त्यांनी या महाराष्ट्राच्या प्रजेचा, रयतेचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. त्यांच्यामध्ये सतत उमेद निर्माण करण्याचं काम महाराणी ताराबाई यांनी केलं. ज्यावेळेस अजिंक्य तारा म्हणजे सातारचा अजिंक्य तारा किल्ला औरंगजेब बादशाहाने जिंकला. तो किल्ला जिंकल्यानंतर ताराबाईने आपल्या सेनापती, सरदार आणि सैनिकांना एक पत्र पाठवलंय. एक अजिंक्य तारा किल्ला पडला म्हणून काय झालं, असे 100 किल्ले आपल्याकडे आहेत, लढा, खबरदारी घेऊन लढा, त्या औरंगजेब बादशाहाचा ठेचगा करा, त्याला ठेचा, असं ताराबाई पत्रामध्ये म्हणतात. म्हणजे त्यांचा निर्भीडपणा, त्यांचा मुत्सद्दीपणा, त्यांचा कणखरपणा, त्यांची लढावृत्ती याद्वारे दिसते. उत्तम प्रशासक देखील होत्या. आपल्या धीराची हत्या झालेली आहे म्हणजे संभाजीराजांची, पतीचं निधन झालेलं आहे. वैधव्याचा कोणत्याही स्वरूपाचं न्यूनगंड न बाळगता, सती न जाता हिमतीने त्या लढल्या. म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेलं जे स्वराज्य होतं ते टिकलं, ते अबाधित राहिलं. पडत्या काळामध्ये ताराबाईंनी संघर्ष केला.
स्त्री सुद्धा हिंमतवान असते, कर्तृत्ववान असते, बुद्धिमान असते. इतिहास फक्त पुरुषांनीच घडवला असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला आणि त्यामध्ये ताराबाईंचं खूप मोठं योगदान आहे. ताराबाईच्या कार्याचं वर्णन करताना अमेरिकन इतिहासकार प्राध्यापक इटन म्हणतो, त्यानं प्राध्यापक इटन हा जगातील स्त्रीवादी अभ्यासक, जगामध्ये लढणाऱ्या इतिहास घडवणाऱ्या स्त्रियांचा त्यानं अभ्यास केलाय. तो इटन म्हणतो की मी जगभर फिरलो, जगातल्या सगळ्या स्त्रियांचा कर्तृत्वान स्त्रियांचा अभ्यास केला, पण ताराबाईच्या सारखी कर्तृत्ववान, हिंमतवान, निर्भीड अशी पॅरलल समांतर स्त्री जगाच्या इतिहासामध्ये मला दिसली नाही. जागतिक स्तरावरती उल्लेख या ठिकाणी इटन करतो. खापी खान मोगलांचा इतिहास करा, औरंगजेबाचा दरबारी इतिहास कराय. तो खापी खान म्हणतो ताराबाई मुत्सद्दी होत्या, हुशार होत्या, सैन्याची बांधणी आणि सैन्याचं नेतृत्व करण्यामध्ये त्या अत्यंत वाकबगार होत्या आणि पती हयात असतानाच त्या राज्यकारभारामध्ये अग्रेसर आहेत असं खापी खान देखील म्हणतो. संभाजीराजांनी म्हणजे दिराणी त्यांचा विवाह राजाराम महाराजांबरोबर लावून दिला होता. पुढे शाहू महाराजांची सुटका होते. शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये येतात आणि शाहू महाराजांनी ताराबाईचा संघर्ष सुरुवातीच्या काळामध्ये झाला, परंतु ताराबाई हतबल झाल्या नाहीत. त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा त्याचं निधन झाल्यानंतर आपल्या सौतेचा मुलगा राजेशबाईचा मुलगा संभाजीला गादीवरती बसून त्या राज्यकारभार करतात. पन्हाळा त्यांची राजधानी आहे. पेशव्यांनी सातारच्या गादीमध्ये हस्तक्षेप केला, पण कोल्हापूरच्या गादीमध्ये पेशव्यांना हस्तक्षेप करू दिला नाही. इतक्या त्या करारी आणि मुत्सद्दी होत्या. शाहू आणि ताराबाई यांचा संघर्ष सुरू असतानाच हा वाद मिटावाशी शाहू महाराजांची इच्छा होती. शाहू महाराजांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. त्या शाहू महाराज ताराबाईला नेहमी म्हणायच्या त्या आमच्या मातोश्रीच आहेत, ग्रहछिद्र नसावं. यासाठी त्यांनी 13 एप्रिल 1731 साली तह केला. हाच वारणेचा तह आणि या 13 एप्रिल 1731 ला केलेल्या वारणेच्या तहानुसार कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी स्वतंत्र झाली. आणि त्यानंतर ताराबाई नंतर 1731 नंतर सातारला आल्या आणि छत्रपती शाहू महाराज पहिले संभाजीपुत्र त्यांच्यासोबतच त्या अजिंक्य ताऱ्यावरती राहू लागल्या. शाहू महाराजांना त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. शाहू महाराजांनी त्यांचा खूप आदर केला आणि त्यांच्या सल्ल्यावरूनच पुढे खूप मोठा कारभार त्यांनी केला. आणि शाहू महाराजांनी जे रामराजे दत्तक घेतले ते रामराजे म्हणजे ताराबाईचे नातू, मुलाचा मुलगा ते रामराजे. ताराबाईच्या सल्ल्यावरूनच शाहू महाराजांनी रामराजेंना सातारच्या गादीवरती बसवलं आणि त्या राज्यकारभार पाहत होत्या. म्हणजे कोल्हापूरच्या गादीचा राज्यकारभार त्यांनी पाहिला, सातारच्या गादीचाही राज्यकारभार त्यांनी पाहिला आणि पुढे त्यांचं 9 डिसेंबर 1761 ला सातारा या ठिकाणीच निधन झालं आणि त्यांची समाधी आज सातारा या ठिकाणच्या कृष्णा नदीच्या काठावरती त्या ठिकाणी आहे. एवढा दैदिप्यमान इतिहास आहे, आज मात्र समाधीची अवस्था आपण बघतोय अत्यंत भग्नावस्थेत आहे, त्याबद्दल काय? हा, ताराबाईंनी एवढं मोठं कर्तृत्व गाजवलं, जागतिक स्तरावरती त्यांचं नाव आहे. त्याने औरंगजेबासारख्या अत्यंत क्रूर, निर्दयी, पाताळ यंत्री आणि कपटी बादशाला या मातीमध्ये गाडलं. म्हणजे जे शिवाजी महाराज म्हणाले होते की माझा मुलगा दिल्लीची पातशाही मोगलशाही पालथी घालेल, ते शिवाजीराजेंचे उद्गार ताराबाईंनी सत्य करून दाखवले. 27 वर्ष छत्रपती शिवाजीराजेंचं राज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये राहिलेल्या औरंगजेबाला खऱ्या अर्थानं मातीत गाडण्याचं काम महाराणी ताराराणी यांनी केलं. पण अशा जगातल्या त्या काळातील बलाढ्य बादशाच्या विरुद्ध लढणाऱ्या ताराबाईंची समाधी आज मात्र सातारा या ठिकाणी अत्यंत भग्नावस्थेत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे, दुःखदायक बाब आहे. त्यामुळे ताराबाईच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि मोठ्या स्वरूपामध्ये ताराबाईची समाधी ही सगळ्यांना प्रेरणा देणारी, स्त्रियांना, पुरुषांना, सगळ्यांना प्रेरणा देणारी. अरे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या सुनबाईला सर्वाधिकार दिले होते, राजाराम महाराजांनी अधिकार दिले होते, संभाजीराजांनी स्त्रियांना अधिकार दिले होते. ह्या मराठ्यांचे इतिहास जसा शिवरायांनी, शंभूराजांनी, राजाराम महाराजांनी घडवला, धनाजी संताजींनी घडवला, तसाच महाराणी ताराराणी यांनी सुद्धा इतिहास घडवला. मुलींच्या मनातील न्यूनगंड नष्ट करण्यासाठी, स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी, स्त्रियांच्या मनामध्ये धैर्य, शौर्य निर्माण करण्यासाठी ताराराणीचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. नक्कीच सर, धन्यवाद पुढारीशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.